माळशिरस तालुक्यातील मार्कडवाडी येथील ग्रामस्थांनी ईव्हीएम मशीनच्या मतदानावर आक्षेप घेतला। खात्री करायची म्हणून ईव्हीएमची सत्यता तपासण्यासाठी मतपत्रिकेवर मतदान देण्याचा ठराव गावकऱ्यांनी मंजूर केला। ही मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी तहसीलदारांनी सहकार्य करावे अशी विनंती मार्कडवाडीचे सरपंच व्ही.जी. मार्कड यांनी केली होती। प्रत्यक्षात ही मागणी प्रशासनाने फेटाळली। त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांनी हे मतदानाचा निर्णय मागे घेत असल्याचं जाहीर केलं। प्रशासन सहकार्य करत नसल्यामुळे हा निर्णय घेत असल्याचं त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं। येत्या काही दिवसांमध्ये आपण हा विषय निवडणूक आयोगासमोर मांडणार आहोत असं त्यांनी स्पष्ट सांगितलं। या निर्णयानंतर मार्कडवाडीत पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता। त्याशिवाय गावात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले होते। आज 3 डिसेंबर रोजी सकाळी 8 वाजता मतपत्रिकेने मतदान घेण्याचे ग्रामस्थांनी निश्चित केले होते। त्यानुसार मतदान केंद्र, मतपत्रिका आदी तयारी ग्रामस्थांनी केली होती। मात्र गावात पोलिसांचा मोठा बंदोबस्त, गावातील प्रमुख नागरिकांना नोटीस आणि त्याशिवाय जमावबंदी आदेश लागू केल्याने गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते। विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर ईव्हीएम मशीन बाबत अनेक ठिकाणी शंका उपस्थित केल्याचे पाहायला मिळाले। ईव्हीएम बाबत पराभूत उमेदवार अधिक आक्षेप घेत असताना माळशिरस विधानसभा मतदारसंघात विजयी झालेले राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार उत्तम जानकर यांनी व त्यांच्या मतदारांनी ईव्हीएम बाबत मोठा आक्षेप घेतला आहे। आमदार जानकर हे 1 लाख मताधिक्याने निवडून येणे अपेक्षित होते असा त्यांच्या समर्थकांचा दावा होता। मात्र ते 13,000 मतांनी विजयी झाले आहेत। या गावात गेल्या 3 निवडणुकात उत्तम जानकर यांनाच लीड मिळाले होते, पण या निवडणुकीत तसे न झाल्यामुळे हे मतदान घ्यावे असे गावकऱ्यांचे म्हणणे होते। या निवडणुकीत जानकर यांचे राजकीय प्रतिस्पर्धी विजयसिंह मोहिते पाटील हे जानकर यांच्या सोबत होते। त्यामुळे मार्कडवाडी गावातून जानकर यांना 80% मतदान होणे अपेक्षित होते। मात्र या गावात जानकर हे भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्यापेक्षा 150 मतांनी मागे होते। त्यामुळे मतपत्रिकेतून मतदान घेऊन हे तपासण्यात यावे असं गावकऱ्यांचं म्हणणं होतं। मात्र नंतर तो मागे घेण्यात आला। जानकर यांचे मताधिक्य घटण्यामागे ईव्हीएम मधील दोष कारणीभूत असल्याचा आरोप त्यांच्या समर्थकांनी केला आहे। झालेल्या निवडणुकीत राम सातपुते यांना 843 मते तर जानकर यांना 1003 मते मिळाली आहेत। या मतदानावर गावकऱ्यांना शंका होती। मतदानाची शहानिशा करण्यासाठी जानकर गटाने स्वखर्चातून गावात मतपत्रिकेतून मतदान घेण्याचा निर्णय घेतला आहे। यासाठी या गावाने माळशिरस तहसीलदार यांना निवेदन देत शासकीय कर्मचारी देण्याबाबत पत्र लिहिलं होतं। प्रशासनाने ही मागणी धुडकावून लावल्याने निर्णय मागे घेण्यात आला। मार्कडवाडीच्या या मतपत्रिकेवर मतदानाचा अक्षरशः सोहळा झाला। माध्यमांनी तो लावूनही धरला। बेदरलेल्या प्रशासन आणि सत्ताधारी पक्षातील राजकारत्यांनी प्रत्यक्षात इथे मतदान होऊच दिले नाही। परिणामी ईव्हीएम मतदानाबाबत गावकऱ्यांचा आणि राज्यातील जनतेचाही संशय बळावला। मार्कडवाडीच्या मतपत्रिका मतदानातून आकाश कोसळणार नव्हते। विशेष म्हणजे विजयी आमदार उत्तम जानकर यांनीच हे सर्व घडवून आणले, कारण या गावातून अपेक्षित मतदान त्यांना झाले नाही। मार्कडवाडीचं मतपत्रिकेवर मतदान झाले असते आणि ईव्हीएम मतदानाशी यांची तुलना झाली असती जर का या प्रयोगात गावकरी जानकर यांच्या मागेच ठामपणे उभे आहेत असे दिसले असते तर प्रशासन, निवडणूक विभाग आणि महायुतीचे समर्थक अक्षरशः तोंडावर आपटले असते। शीतावरून भाताची परीक्षा झाली असती। जर मार्कडवाडीत सत्य समोर आले तर राज्यातील अन्य गावे आणि पराभूत पुढारी मंडळी हीच मागणी करतील। सरकारी पक्ष आणि निवडणूक विभागाचा खोटेपणा उघडपणे दिसला असता। या ठिणगीतून राज्यभर वणवा पेटला असता आणि तोंडावर असलेल्या महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणूक त्यांचा मोठा फटका बसला असता। भाजप, शिंदेची शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी म्हणजेच महायुती बॅलेट पेपरवर इतकी घाबरली का असे संदेश सर्वदूर गेला असता। मार्कडवाडीच्या मतदानाचा प्रयोग हाणून पाडला तरी त्याचा आवाज प्रत्येक गावखेड्यात पोहोचला। या निखाराची धग मोठी आहे। फुंकर मारणारा कोणी भरभक्कम नेता लाभला तर आगीचा भडका उडेलच ना।